हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेट्टी. तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. भावांनो, आदर दादाची पुन्हा एकदा कृपा आली आमच्यावर दोघांवर. आदर शेठ किंग इज किंग, आदय गावाचा हिरा. डॉमिनोज पार्टी वाटाणा कट मारून आले. चंपू कट वाटाणा. आदर भाई न्याणार त्याच्या पिक्चर आम्ही फुल इकडे तिकडे डायरेक्ट लॉलता अशी पुढे का बाबा. आणि हा आमचा आशिक नंबर 2. आशिक वन माग आहे बघ. आशिक वन आणि तो आशिक 2. चला मस्तपैकी चाललो आदर भाईची पुन्हा एकदा. आदर भाईला आमची आठवणी होती 2-3 दिवस तो कामान होता. नुसता फोन करी दुपारी, भाई जायचं का भाई जायचं का. मला जरा टाइम नव्हता ना भाई. मस्तपैकी लाभतोय आशिक नंबर 1 झाले. बायकोची ना आमच्याकडे नाही लवरी ना काय. आता काय करायचं, दोघं पण वाटतं डायरेक्ट लास्टला लगीन करू. मी सिंगल, यो सिंगल, तो तर सिंगलच मरेल. लास्टला म्हणजे कधी लास्टला मरू तरी नाही तर लगीन तरी होऊन जाईल. या दोघांपैकी काहीतरी होईल. कोण असली तर नक्की DM करा. मला ना या मला नको, मी डायरेक्ट लग्न करणार आहे. आमच्या घरातली बघतील तिच्याशी. चला मस्त गेला डॉमिनो काम. ऑफरचा बघ र, जास्त पैसे ना आदर शेटणी. आता आदर शेटचा जरा धंदा लॉस चालू आहे. तू जरा त्याच्या वाईफशी बोलताय म्हणून धंदा लॉस आहे. ते मॅकडीवाले आम्हाला फसवलं एकटाच थांबून. या नवीन पनवेलचे डॉमिनोजला येऊ नका तुम्ही, हे फसवतान. प्रॉडक्ट दाखवतान ऑनलाईन आहे आणि नंतर सांगतात नाही हे काय लायकीचं आहे ते मला माहिती आहे. चालेल वाटतं मच्छी मार्केट होते का इकडे टिमाटच्या समोर. आता चालले KFC आपले ओरायन मॉलमध्ये. ते भाई आपल्याला थांबवतच नाही बघ. मॅरेथॉन मध्ये पहिला नंबर आहे वाटतं भाई. या बावल्यानं झॉबे पाया का ना दिवस रात तिथंच बसतात भाई. स्पॉन्सर आहे तर भाईने एकदम ठाठान चालतं डायरेक्ट छाती ती वरती करून. हे दोघंच स्पॉन्सर आहे. मी मस्त की फुकाट काय राहिले यांचा आज पण त्या दिवशी सारखा. हा पोर बघायला झालं मी ड्रेसिंग घेणार आहे. तेव्हा तरी चांगली पोर देतील. नाही तर देतील बावी बिगंजी ये वरकी तुलाच. हे ओरायन मॉलवालं पण बोलतो तुमची का लायकी नाही करते तुम्ही सकाळी आता येऊ नका. ते करतो तुम्ही तिकीट नाही घेतली म्हणून तुम्हाला एंट्री नाही. काहीतरी घाला बाबा, घाला ना तिथे ब्लॉकवाले शिवाय देतील. चला आता नको कंटाळा. हे थांब, काहीतरी घाला. 100 आईस्क्रीम खाऊन चला. मोठं आईस्क्रीम काय उद्या फ्रेश. तुमच्या मागे मी कमी जेवले घरी. कुठं कमी जेवले? भात खाऊन आले तुम्ही. आम्हाला कमीच जेवतो. आलं तर 2 भाकरी खाऊन येतो. तो पण तो अर्धी भाकरी खाऊन आले. मरण असंच अर्धी घातली तुम्हाला. मी दमदाट केले. माहीत कंचीच्या अवधसा लागले माग. जाता जाता 2 ऍक्सिडेंट झाले असतं. आणि एकाला टपलवलं जरा. येणं मारायला नाहीत, मी एकट्यानेच मारला. 2-3 टपल्या दिल्या. तिच्या आईला माग होतो. हे भित्र दोघं पण. यो वाचला तर भाईचा वापर व्हायचा. इतर मी भांडणं नाही करणे की लहान पोरांना मारतो. तुझ्या जीवाला लाज कशी ना तुझ्यावर होता. पेवून वाटत होतं. पेवूनच होतं ते. ओला आल्यावर बजेट या भाईचा कमी होता म्हणून ओला आल्यावर गरिबांचे ओला तरी झाले भाईने 1200-1500 बिल केले. भाईचं का बॅनरचं आहे ना. मग भाई का ऐक नाही. कुणाला पाहिजे असेल तर नक्कीच त्याला कॉल करा. 9296987795 यो नंबर आहे त्याचा. नक्कीच त्याला कॉल करा. आणि लग्नाचं लग्न या येतं. पॅकेज कितीचं आहे? 12,000 रुपयाचं ना. 8,000 माझ्याकडून आलं तर 8,000 आणि त्याच्याकडून गेलं तर 12,000. जन्म घेसपर्यंत तर मरपर्यंत सगळ्याचं बॅनर होतं बाईक ना. बाईक टॅटू येऊ नका लव बिवरचं नाव काढायला राहायचं. याचे का लवरचं नाव काढला का तो नाव गायब करायला लागतं. इथं पण होता पण मी कारलेला म्हणून गायब केला लगेच. याची का कारला म्हणून. दुसऱ्या का कारला असं अजून असते ती. स्पॉन्सर हे बघू काय घे ना. पत्रावली घ्या. मना साईडला इथं वरती द्या. स्पेशल माझ्यासाठी खास. खाली
ले खाना चटर पटर सलाड टाईप मस्त आहे. अष्टविनायक वाल्यांची तंदुरी. एवढं भुक्कड्यांका सगळा संपवला. मला बाय कुठला ब्लॉग या नाव आहे तुझ्या युट्यूब चॅनलचा? आगरी किचन ना का? किती व्हिडिओ बनवले आगरी किचन वर? अजून एक पण नाही, आता आणलं पाहिजे ना आगरी किचन चॅनल खोलले म्हणा. त्यावेळी 2-3 पिसच दिले ना, धाबाधप अक्का कपवले. यावी दोघावी. 1 वाजता घरी जाऊन झोपलं. परत उद्या सकाळी 8 वाजता उठून काम आहे. 3-4 ना आताच 5-10 मिनटं आधी मैत्रिणीचा फोन आला का कधी येतो म्हणून नाशिकला. मग तेच बोललो त्र्यंबकेश्वर पण होईल. बघू प्लॅनिंग चालू आहे शुक्रवारची. बघू काय होतं. त्याचा पण ब्लॉग येईलच नक्कीच, कारण की तुम्हाला खूप आवडतात माझ्या मैत्रिणींसोबत ब्लॉग असलेला. तुम्ही त्याला खूप खूप म्हणजे खूप व्ह्यूज देता. आता तर The next day. चला गाईज गुड मॉर्निंग. आज लवकर उठलं, थोडा बरा वाटला लवकर उठल्यावर. नाहीतर 11:30 वाजता उठतं, म्हणजे बाबूला स्कूलमध्ये घेऊन जायला लागतं म्हणून तेव्हा पण उठतं. नाहीतर लय कंटाळा येतं मला उठायचा बोलला तर, कारण की झोपतंच 3-4ला ना. त्याला जाऊन पण सॉरी नाश्ता करतं आणि भाजी आले त्यांच्यासोबत थोडा खेळतं. चाय वगैरे पिऊन झाला. चाललो आहे नवीन बिझनेस सामान द्यायला. तुम्हाला दाखवतो आपला नवीन बिझनेस काय आहे ते. हाच तो नवीन बिझनेस चालू केलेला आहे. खूप काही बिझनेस चालू करायचे आहेत, पण एकदम आस्ते चालू करायचे आहेत. बाईला दिला हा बिझनेस. बाई बोललो घे तूच. काय रे रताळ्या. नवीन बिझनेस चालू केलेला आहे. 20 लिटर बाटला याचा. जर कोणाला हवा असेल तर नक्कीच कमेंट करा आणि सांगा. आपण पाण्यावाईला बिझनेस सोपवला आहे. बाबा वॉटर म्हणून चालू केलेला नवीन बिझनेस. तुम्ही आपल्याला सपोर्ट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण खूप सपोर्ट करा. लोकेश भाईची गाडी सर्व्हिसिंगला न्यायची. आपली गाडीचा नाद नाही करायचा. आपली गाडी 2,500-3 हजार चालते. आता दुसरी सर्व्हिसिंग 5-10 दिवसात. योगा जास्त चालवी नाही, जशी आत्ताशे 1000 झाले. गाडी सर्व्हिसिंगला टाकून आता चाललो आहे घरी. पहिला याला याच्या दुकानावर सोडतो, त्याच्यानंतर फ्रेश होतो. दुसऱ्या गाडीचं काम करतो. स्वादिष्ट भोजन आहे आज. मस्त मच्छी आहे. मला आज ऐकतं खायला मी. भावांनो नवीन बिझनेस सुरू केलेला आहे आपण बाटल्यांचा. तर कोणाला हवा असेल तर नक्कीच सांगा आपल्याला कमेंट करून. आणि भाई चाललो आता टेम्पो घेऊन बाटला डिलेवर करण्यासाठी. बघू किती आज बाटल्या डिलेवर होतात. भावांनो सपोर्ट करा आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच. आणि आपल्या बाटल्यांच्या धंद्याला पण अजून दोन धंदा चालू करायचे. चला भावांनो पहिली डिलेवरी घेऊन चाललो आपल्या फार्म हाऊसवरच. जारची नट प्लस डिझेल पण गाडीला दिला नाही. टँकर बोला गणपती बाप्पा मोरया. पहिलीच डिलेवरी आपल्या फार्म हाऊसवर. आता चालल्या ड्रायव्हरला घ्यायला. त्याची गाडी नाही करतो, मला शर्ट घ्यायला या. चला मग त्याला घ्यायला जाऊ. आता नंतर जाणार पारगावला, कारण की टँकरचा काम आहे तो करायचे. मग त्याला सामान घेऊन जाईन. आधी जाईन कलंबोलीला सामान घ्यायला स्टील मार्केटला. त्याच्यानंतर त्याला सामान देऊन आणि प्लस उद्या 19 फेब्रुवारी आपल्या राजाची जयंती आहे. मग ती साजरी करायला जाणार आहे आम्ही पनवेलला. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा पुतळा आहे. मग तिथे बघू तो ब्लॉगमध्ये आज येईल का उद्याचे. आणि नाशिकचा पण ब्लॉग लवकरच येईल. म्हणजे किती शुक्रवारी चाललो आहे, म्हणजे 21 तारखेला. हां 21 तारखेला चाललो आहे. बघा नक्कीच तुम्ही ब्लॉग. गाडीचा सामान घेऊन आलो आहे. गाडीकडं काम चालू आहे. घरी आलो आहे मस्तपैकी आंघोळ वगैरे करून फ्रेश होते एकदम. कारण की नंतर जायचे 12 वाजता जायचे तिकडे पनवेलला. काय आता आम्ही चाललो आहे पनवेलला. पण आधी पेट्रोल टाकून घेतो, कारण की गाडीमध्ये काहीच पेट्रोल नाही. कुठं पण बंद पडेल म्हणून आधी आमचा दोघांचाच प्लॅन होता. याला बरं पेट्रोल बंद पडल्यावर धक्का एका मारायला लागेल म्हणून तिसरा याला घेते. याचा काहीच प्लॅन नव्हता आमच्या दोघांचा.
काय धक्का मारायला निघाला. बघू जाऊ रात्रीचा काय माहोल असतो तिकडं. लोकेश भाईच्या कृपेने आज गाडी फुल करण्यात येणार आहे. आता थेट चाललोय पनवेलला. पेट्रोल वगैरे फुल करून झालेला आहे. आम्ही आलेलो आहे पनवेलला. बघू चौकामध्ये काय साजरा आवाज चालू तर आहे. येतं डीजेचा. अरे बापरे आवाज तर येतोय. लाइटिंग पण दिसतोय. अरे बापरे खूप सुंदर खूप सुंदर. बघू शकता तुम्ही किती सुंदर. खूप चांगला सजावट झालेली आहे. एकच नंबर. आणि 12 वाजता खूप चांगला फटाके वगैरे सगळा होऊन हे बोल मोठी रॅली घेऊन आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कार्यक्रम एकदम खूप सुंदर झालेला आहे. आता आम्ही चाललो घरी झोपायला मस्तपैकी. त्याचं काय प्लॅन आहे का माहिती नाही. कुठं आताही सर्कलला काय. अरे उद्या बड्डेला जायचे ना. हां सॉरी उद्या बड्डेला. त्याचा पण ब्लॉग येईल. तारीख बघू बारीक सारीक चांगला तर नक्की घेऊ. माझ्या मित्रांनो माझ्या मैत्रिणींनो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.